This never happens. Hello. सर सर मगाशी आपण सिझरिंग केलं ना हां. त्या 7 नंबरच्या बाई हा त्यांना शिफ्ट करायचं आहे स्पेशल केअरमध्ये. नाही सर हां. त्या बाई गेल्या सर गेल्या म्हणजे ऑफ झाल्या काय? हो आय बी बॅक इन अ मिनिट. हां चल चल. चल निरंजनची आई, अहो काय झालं? अहो काही होतंय का तुम्हाला? काय झालं? काय झालं? काय झालं? मंगल, अहो मंगलचं काय? मंगलचं फोटो फोटो फोटोचं काय? बघू मला चला. अहो काय झालं तुम्हाला? मंगल परत आली, गेली होती. आमचे हे म्हणाले ते पटलंय ना तुम्हाला? ती मंगलच परत आली आहे. आणि ती वाळवी घरात दुष्ट शक्ती संचारली की घराला वाळवी लागते असं आमचे दादा म्हणायचे. बाय 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 बाय, मला तर या फोटोकडे बघवत पण नाहीये. चला बघू, आपण बाहेर जाऊया. चला चला चला, आपण बाहेर बसूया. या. बोला आता. तुम्हाला खरंच सांगते हो, मगाशी मंगलचा फोटो नव्हता तिथे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ना, पण तुम्हाला दाखवलं तेव्हा होता. खेळ, अतृप्त आत्म्यांचा खेळ आहे हा सगळा. हं? ही या आत्म्यांची ही जुनीच खोड. जगल्या माणसाला फिरवायचं आणि स्वतः एका खोपऱ्यात बसून दात विचकत बसायचं.
हे घ्या, अंगारा आहे, असू द्या जवळ, म्हणजे कसलीही बाधा होणार नाही. पण पण हे सगळं खरं आहे का? खरं म्हणजे? हो, बाबांवर श्रद्धा ठेवा, सगळं काही खरं आहे. नाही म्हणजे तो विश्वास आहेच हो, पण हे अतृप्त आत्मे आणि खेळ. तर आमचे दादा म्हणायचे, एखाद्याची सुप्त इच्छा पूर्ण होण्याआधी तो गेला तर त्याचा अतृप्त आत्मा होतो आणि तो आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत ती जागा सोडत नाही. पण मंगलची आता कुठली इच्छा तृप्त राहिलीये? का घुटमळतो तिचा जीव अजून इथे? निरंजनशी लग्न करायचं होतं ते झालं माझ्या मनाविरुद्ध. मग आता कुठली इच्छा तृप्त राहिलीये तिची? अहो, असं काय करता निरंजनची आई? मंगल गेली तेव्हा ती 6 महिन्याची गरोदर होती. आई होण्याची तिची इच्छा अतृप्त राहिलीच ना. गरबार बाईचा जीव तो गुंतायचाच. सिद्धार्थ, मी चुकीच्या वेळी आलोय का जरा? ॲब्सल्युटली नॉट. इट्स ओके. अचानक काय झालं त्या बाईंना? अचानक नाही, ऑलरेडी ती केस कॉम्प्लिकेटेड होती. अच्छा. यू डोंट वरी अबाउट. डॉक्टरांच्या आयुष्यात सगळं चांगलंच असतं असं नाही आहे ना. बऱ्याचदा असे इन्सिडेन्सेस पण पाहावे लागतात आम्हाला. आणि फ्रँकली आपण किती प्रयत्न केला ना तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. तुझ्याच काय, पण माझ्याही हातात काही गोष्टी राहिल्या नाही आहेत आता. म्हणजे हातातनं सगळ्या गोष्टी आता हाताबाहेर गेल्यात. काय बोलतोयस? अरे आईला ती रमा या घरात राहायला नकोय. म्हणजे मी खरं तर तिला मदत करण्याच्या उद्देशाने घरात घेऊन आलो. म्हणजे माझ्याशिवाय असं दुसरं करणारं कोणी नव्हतं. आणि आपण एखाद्याला मदत करत असू तर हा काय गुन्हा आहे का रे? पण आई. दादा, तू तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस. यू करेक्ट. पण आजकाल कोणी कोणाशी एवढं चांगलं वागत नाही ना. आणि वागलं तर असं वाटतं की कदाचित त्या माणसाचं काहीतरी हिडन अजेंडा असेल किंवा स्वार्थ असेल. मी मावशीशी बोलतो, समजवेन मी तिला. तू तिची काळजी करू नकोस ॲटलिस्ट. नाही रे, मला तिची काळजी नाहीये. मला जरा रमांची जास्त काळजी वाटते. म्हणजे मी पोलीस स्टेशनला
रिपोर्ट करून आलोय. माहिती नाही काय त्यातनं निघेल, काय कळेल, कधी कळेल. पण पण अरे मला समजतच नाहीये की कोणाच्या आयुष्यात असं कसं घडू शकतं हे. अरे आपण शोधून काढूया ना. एकदा तिचं रुटीन चेकअप झालं ना तर त्यावरून आपल्याला काय कळतंय आपण बघू. ठीक आहे. काय मे आय कम इन सर? या कमी ह्याच तुला सांगतील काय इश्यू आहे ते. बट आय एम शुअर द रिपोर्ट्स शुड बी नॉर्मल. मग काय म्हणतात रिपोर्ट्स? कुणाचे? रमा मॅडमचे रिपोर्ट्स. रमा मॅमचे? त्यांना पाठवलं होतं ना मी तुमच्याकडे. माझ्याकडे नाही, उलट मीच इथे विचारायला आले की त्या बाई कुठे गेल्या. म्हणजे त्या त्या चेकअपला आत आल्याच नाही. नाही सर, काय? मग मग कुठे गेल्या त्या? माहित नाही. यांच्यासोबत ज्या आल्या होत्या त्यांना बघितलं का तू? नाही. शुअर? हो सर, नाही पाहिजे. इट्स ओके. महेश, ह्यांच्यासोबत ज्या रुटीन चेकअपला आल्या होत्या त्यांना बघितलं का तू? नाही सर. ठीक आहे, चल. ताई तुम्ही इकडे बघा. ठीक आहे दादा, मी त्या बाजूला बघून येतो एकदा. ठीक आहे. ठीक आहे. बघ. भीर भीर तो बोलवतो खिडकीत काऊ अन म्हणतो बाळाला देनात खाऊ घेऊनिया घास तुझा आभाळी जाऊ मिणमिणत्या डोळ्यांना मग येईल गाऊ भीर भीर तो बोलवतो खिडकीत काऊ. अहो ते चेकअप साठी येत आहे ना? हो, या बाळाला पाहिलात किती गोड आहे ना. एवढे एवढेशे गाल, एवढे एवढेशे डोळे. असं वाटतं की कुरवाळलं तरी दुखावलं जाईल. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हा आईही जन्माला येते. बाळ आहे तोवर आई आहे. ते बाळ गेलं तर आईही जाते. येत आहे ना चेकअप साठी? चला, ज्या कामासाठी आलोय ते करून घेऊया. आपलं बाळ तुझ्यासारखं असेल की माझ्यासारखं? रिक्षा. अरे यार, अहो, तुम्ही एवढे चिडलाय का? काय झालं? अहो हे रिक्षावाले
बघा ना, एकही थांबायला तयार नाही. त्यापेक्षा आपण चालत जाऊया का? चालत? हां म्हणजे थोडे पाय मोकळे होतील, फ्रेश वाटेल आणि आपल्याला बोलताही येईल. मग काय म्हणाले डॉक्टर? हो, डॉक्टर काय म्हणताय? सिद्धार्थ म्हणा की. अहो पण डॉक्टरच आहेत ना ते. हो म्हणजे डॉक्टर आहे, पण त्याला कोणी ते डॉक्टर किंवा अहो डॉक्टर असं मी ऐकलं ना तर मला जरा ते अवघडल्यासारखं व्हायला होतं. अहो तसा लहान आहे तो माझ्यापेक्षा. लहान तर मीही आहे तुमच्याहून, तरी तुम्ही आवजाव करता मला. सांगा ना आपण काय म्हणाले. काही नाही म्हणजे तो म्हणाला की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आणि तरी अजून त्याला जर काही टेस्ट कराव्याशा वाटल्या तर तो म्हणाला की मी परत एकदा बोलवीन आणि मग पुन्हा एकदा आपण कधीतरी जाऊन येऊया. अहो पण बोला ना. नाही म्हणजे ह्या टेस्ट्स वगैरे करून माझ्या हरवलेल्या घराचा पत्ता कसा लागणार? नाही नाही, घराचा पत्ता नाही लागणार, पण आपल्याला आपल्याला हे कळेल की माझ्या डोक्यावर काही परिणाम नाही झाला आहे, मी वेडी नाही आहे. बरोबर ना? अहो नाही असं नाही, पण खरं सांगू का, ज्या क्षणापासून माझं घर हरवलंय ना त्या क्षणापासून मला हे सगळं खोटं वाटतंय. असं वाटतंय की या जगातली सगळी माणसं, सगळी म्हणजे एक जात सगळी, हे सगळं मुद्दाम करतायत, खेळ करतायत माझ्या आयुष्याचा आणि लपून बसलेत कुठेतरी आणि हसतायत माझ्यावर. पण ह्या सगळ्यामध्ये जर माझा कुणावर विश्वास असेल तर ते तुम्ही आहात का कुणास ठाऊक. पण मला असं वाटतं की आपलं नातं आहे हो काहीतरी, रक्ताचं आहे का मैत्रीचं आहे, ह्या जन्मातलं का दुसऱ्या कुठल्या जन्मातलं मला नाही माहीत, पण नातं नक्की आहे. आणि त्याच नात्याची शपथ घेऊन मी सांगते की मी तुमचा विश्वास कधीही मोडणार नाही, मी खोटं बोलणार नाही, वागणार नाही कधीच. मी आत्तापर्यंत सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे आणि तो पुढेही तसाच राहील. हो पण अहो तुम्ही मी एवढ्यासाठी हे सगळं सांगते की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही असंच वागावं माझ्याशी, माझ्यापासून काही लपवून नका ठेवू. माझा जो विश्वास आहे ना तुमच्यावर, त्याला तडा जाऊन देऊ नका, नाहीतर आधीच मोडकळीला आलेलं माझं आयुष्य वर धुळीला मिळेल. हे 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 बघा तुम्ही 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 नाही, तू म्हणणं निरंजन. तू काळजी करू नकोस रमा. मी कायम तुझ्या बरोबर असेन, कायम. नक्की? हो नक्की.